हाय, हॅलो, गुड आफ्टरनून सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर आज आहे आमच्या निलयचा बर्थडे आणि हा व्हिडिओ साधारणपणे दुसऱ्या दिवशी येईल. तर निलयच्या बड्डेची तयारी चालू आहे. तर भाज्या वगैरे आणल्या होत्या. नेहमीप्रमाणेच बर्थडेसाठी मी चिकन बिर्याणी करणार होते, पण निलयचं असं म्हणणं होतं की नेहमीच तू चिकन बिर्याणी करते बर्थडेला, काहीतरी वेगळं व्हेज असं बनव. मुलांना जास्त नॉनव्हेज वगैरे आवडत नाही. नॉनव्हेज खाणारे आम्ही मोठेच. त्यामुळे म्हटलं की चला बर्थडे आहे त्यामुळे त्याचं मन देखील राखलं पाहिजे आणि त्याच्या आवडीचं काहीतरी खायला बनवूया. तर मग त्याची अशी मागणी होती की पावभाजी बनव म्हणून. तर मग त्याच्या पप्पांनी पावभाजीचं सगळं साहित्य वगैरे आणलं होतं. सकाळीच क्लास झाला त्यामुळे मला काही जास्त वेळ मिळाला नाही सकाळचं शूट करण्यासाठी. तर म्हटलं चला आता दुपारपासून ते रात्रीपर्यंतचं माझं रुटीन तुमच्याशी शेअर करते. तर स्वयंपाक वगैरे करेपर्यंत माझ्या मिस्टरांना मी सांगितलं की मला थोडेसे वाटाणे वगैरे निवडून द्या. त्यांनी वाटाणे निवडून ठेवले आणि बाकीची जी भाजी होती आता ती मी सगळी साफ करून घेते. तर पावभाजीसाठी इथे मी वापरलेले आहे बटाटे, शिमला मिरची, गाजर आणि हिरवा वाटाणा. बसल्या बसल्या हे सगळं निवडून ठेवलं. कांदे सोलले, लसूण सोलला, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर हे सगळं सोलून ठेवलं म्हणजे आयत्या वेळेला मला वेळ नाही लागणार. तर आता संध्याकाळचे साधारणपणे 5:30 झाले होते. तर म्हटलं चहाचा वेळ झालेला आहे. तर मी कधी इतक्या लवकर चहा घेत नाही कारण की यावेळेला माझा क्लास सुरू असतो. पण आज क्लास सकाळीच झाला होता आणि माझ्याकडे थोडासा वेळ होता आणि कंटाळा देखील आला होता. तर म्हटलं की चला थोडासा चहा करते ब्लॅक टी मस्त आणि थोडंसं फ्रेश होते. तर आज बड्डेचा मेनू आहे पावभाजी सोबतच चिकन लॉलीपॉप करायचे आहेत आणि तंदुरी हे म्हणाले की मी बाहेरून आणतो म्हणून. कारण की तंदुरी करण्यासाठी ना म्हणजे ओव्हनमध्ये करू शकतो, पण एकदा मी करून बघितलेली पण ओव्हन मला वाटतं तो लहान पडला आणि तंदुरी छान झालेली पण खूप धूर झालेला त्याच्यामध्ये. म्हणून मग मी ओव्हनचा वापर करत नाही. तर म्हटलं चिकन लॉलीपॉप मी घरी करेन, पावभाजी देखील मी घरी करते, पण तंदुरी तुम्ही बाहेरून आणा आणि केक बाहेरून आणा. खरं तर केक देखील मला घरी करायची फार इच्छा होती. पण कसं आहे ना, सगळं इतकं मला उरकणार नव्हतं. म्हणून मग म्हटलं की जाऊ दे केक पण तुम्ही आणा बाहेरून, नंतर पुन्हा कधी करता येईल. किचनमध्ये काम करताना आयत्या वेळेला वेळ खाणारी कामं म्हणजे स्वयंपाक करत असताना लसूण लागतो तर त्यावेळेला लसूण निवडून ठेवणं किंवा मग आयत्या वेळेला जर आपल्याला आलं लसूण पेस्टची आवश्यकता असते तर ती नसते. तर अशा वेळेस काय करायचं लसूण जास्तीत सोलून ठेवायचा आणि मग हा लसूण आपल्याला आयत्या वेळेला वापरता येतो. सोबतच आलं लसूण पेस्ट तुम्ही जास्तीची जर केली तर साधारणपणे 5 ते 6 दिवस आलं लसूण पेस्ट तुम्ही सहजपणे वापरू शकता. तर अशी ही जी काही कामं आहेत ना, तर ही कामं मी आधीच तयारी करून ठेवते. स्पेशली जेव्हा असा जास्तीचा स्वयंपाक वगैरे करायचा असतो त्यावेळेस. एरवी तर माझ्याकडे मी लसूण आणि आलं लसूण पेस्ट मी तयारच ठेवलेली असते. रिकाम्या वेळेमध्ये हे सगळं करून ठेवायचं म्हणजे आपला वेळ देखील वाचतो आणि घाई-गडबडीची कामं झटपट उरकतात. तर असं स्वयंपाकाच्या बाबतीमध्ये मी नियोजन करते. तर आता पावभाजीचं जे आहे म्हणजे भाज्या ज्या आहेत तर त्या मी बाउलमध्ये भिजत टाकल्या आणि मिठाच्या पाण्यात भिजत टाकलेल्या त्या भाज्या. म्हणजे याच्यावर पेस्टिसाइड्स वगैरे वापरलेले असतात तर ते पूर्णपणे निघून जातील. एकदा धुतली भाजी आणि मग नंतर पुन्हा मीठ टाकून ती भाजी धुवून घेतली आणि आता पाण्यात ठेवलेली आहे. तर छान असं कांदा, टोमॅटो चॉपरमध्येच बारीक केला तर हे देखील वेळ खातं बरं का. तर चॉपरमध्ये झटपट साधारणपणे 5 ते 7 सेकंदामध्ये कांदा, टोमॅटो पटकन बारीक होतो. तर मी फोडणीला घातलेलं आहे आणि आता इथे मीठ घालते फोडणीमध्ये. तर मिठाने काय होतं ना, पटकन फ्राय होतं. कांदा, टोमॅटो जे पण काही तुम्ही घातलं असेल फोडणीला, पटकन फ्राय होतं आणि वेळ कमी लागतो. तर हे जे आलं, लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरचीची मी जास्तीची पेस्ट तयार केलेली तर ती एका डब्यामध्ये काढून ठेवते. आणि हा डब्बा जो आहे तो फ्रीजमध्ये ठेवणार आहे. म्हणजे आयत्या वेळेला आपल्याला हे वापरता येतं आणि खराब देखील होत नाही हे. राहिलेली पेस्ट थोडीशी मी मिक्सरच्या भांड्यात तशीच ठेवलेली आहे कारण की मग चिकन लॉलीपॉपसाठी मला ती लागणार आहे. तर त्यासाठी मी वापरून देईल. तर निलयच्या बर्थडेची तयारी साधारणपणे आठवड्याभरापासूनच तो मागे लागलेला असतो. "मम्मी माझ्या बर्थडेला तू काय बनवणार आहे? माझा बर्थडे जवळ येतोय."
त्याची तयारी आधीपासूनच असते. पण आपण पॅरेंट्स लहान मुलांना हां, आपण करू वगैरे आणि आयत्या वेळेला मग त्या दिवशी किंवा आदल्या दिवसापासून आपण तयारीला लागतो. तर साधारणपणे हे जे बर्थडेच्या तयारीचं जे नियोजन आहे, तर हे आदल्या रात्री आम्ही केलं, की उद्या काय वगैरे बनवायचं म्हणून आणि मग त्यानुसार मी ही तयारी केलेली आहे. तर आज आमचा निलय मला म्हणत होता की "मम्मी टीनेजर म्हणजे काय?" तर मग मी त्याला सांगितलं, टीनएजर म्हणजे ज्या नंबरच्या स्पेलिंगमध्ये शेवटी T-EE-N टीन हे येतं. तर ते जे नंबर्स असतात ते टीनेजर्स असतात. तर आता तू 13चं झालेला आहेस, त्याच्यामुळे तू आता टीनेजरचा व्हायला लागलेला आहेस. तर त्याला छान वाटलं ऐकून. पण तरी पण मी त्याला म्हटलं, की टीनेजर म्हणजेच आता तू हळू मोठा होतोयस. पण याचा अर्थ असा नाही मोठा होतोय म्हणजे शरीराने मोठं होणं असा याचा अर्थ नाहीये. तर आपण बुद्धिमत्तेने देखील मोठं होणं गरजेचं आहे. तर हे सगळं मी निलयला सांगत होते. तर मी त्याला सांगितलं, मोठ्यांचं रिस्पेक्ट जसं आपण ठेवत असतो, तसंच टीचर सोबतच महिला वर्ग, मुली ज्या असतात, मैत्रिणी असतात आपल्या, त्यांचा देखील रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. आपल्या वागण्यामधून, बोलण्यामधून ते सगळं जाणवलं पाहिजे. मोठी माणसं जेव्हा बोलत असतात, तेव्हा त्यांचं बोलणं हे लक्षपूर्वक आपण ऐकलं पाहिजे. मोठी माणसं बोलत असताना मध्ये-मध्ये आपण बोलायचं नाही. कुठलीही गोष्ट जर तुला हवी असेल, तर तू नक्कीच मला किंवा तुझ्या पप्पांना किंवा कोणी मोठी माणसं असतील, तर नम्रपणे त्यांना प्लीज असं म्हणायला शिक. ती वस्तू एखाद्या वेळेस तुला जर मिळाली, तर त्यावेळेस तू थँक्स देखील म्हणायला शिकलं पाहिजेस. यामुळे काय होतं, मुलांमध्ये संयमाची भावना तयार होते आणि ह्या गोष्टी शिकवण्यासाठी ठराविक वय असावं असं काही नाहीये. आपल्याला आपली मुलं लहान वयातच कशी व्यवस्थित बोलायला, राहायला शिकतील, हे आपल्याला पॅरेंट्स म्हणून समजलं पाहिजे. आणि हे शिक्षण जे आहे ना, हे कुठे बाहेर वगैरे मिळत नाही. ते आपणच या लहान वयामध्ये लावणं खूप गरजेचं आहे. सोबतच मी त्याला हे देखील सांगितलं, आपण माणसं आहोत आणि आपण लहानापासून मोठे होत असताना आपल्या हातनं खूप साऱ्या चुका होत असतात. तर चूक होणं ही काही मोठी गोष्ट नाहीये, पण ती चूक स्वीकारणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि जो व्यक्ती ही चूक सुधारतो ना, तो नक्कीच आयुष्यामध्ये इमानदार आणि आत्मनिर्भर बनणारा व्यक्ती ठरतो. तर तुला आजपासून तसंच वागायचंय. तसं तर या लहान-सहान गोष्टी मी वेळोवेळी सांगतच असते. पण आज मला त्याला प्रामुख्याने सांगावं लागलं, कारण की त्याने विषयच तसा घेतला होता. "मम्मी, टीनेजर म्हणजे काय?" तर आता टीनेजर म्हटल्यानंतर आता मुलं साहजिकच आहे मोठे होत असतात आणि त्यांच्यामध्ये काही बदल देखील होत असतात आणि म्हणूनच मला ह्या गोष्टी त्याला अशा पद्धतीने समजावून सांगाव्याशा वाटल्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पालक म्हणून मी तुम्हाला असं सांगायला मला आवडेल, की आपल्या मुलांना लहानपणापासूनच गोष्टी शेअर करायची आपण सवय लावली पाहिजे. म्हणजेच कसं आहे ना, ज्या मुलांना दुसऱ्यांना मदत करायची असेल ना, तर लहानपणापासून जी मुलं आपल्या वस्तू शेअर करतात, तर त्यांच्या मनामध्ये उदारता ही भावना विकसित होते आणि त्यामुळे मुलं सोशल व्हायला मदत होते. त्यांचं फ्रेंड सर्कल देखील तशाच पद्धतीचं व्हायला लागतं आणि त्यांच्यामध्ये एक सकारात्मक बदल दिसून येतो. तर निलयला मी हे सगळं सांगत असताना निलय लक्षपूर्वक हे सगळं ऐकत होता आणि त्याच्या पप्पांकडे देखील बघत होता. त्याचे पप्पा देखील ऐकत होते आणि बघत होते. ते देखील सांगत होते, की आपण जेव्हा दुसऱ्याशी बोलत असतो तेव्हा जरा आपलं बिहेवियर एकदम शांत स्वभावाचं असणं गरजेचं आहे आणि समोरचं जे व्यक्ती सांगतो ती कामं देखील आपण ऐकणं गरजेचं आहे, की तुम्हाला नाही करायचंय म्हणून तुम्ही डायरेक्ट मी नाही करणार अशा पद्धतीने आपलं वागणं नसलं पाहिजे. हे त्याच्या पप्पांनी त्याला समजावून सांगितलं. आणि आज बर्थडे म्हटल्यानंतर त्याला साहजिकच आहे गिफ्ट्स वगैरे येणार होते आणि त्याचे जे जवळचे नातेवाईक वगैरे आहेत, तर नक्कीच त्याला ते काहीतरी पैसे वगैरे देतात दरवेळेसप्रमाणे. तर त्याला मी म्हटलं, की पैसे जेव्हा येतात, तर त्यावेळेस ते पैसे असेच कुठेही खर्च करायचे नाही. तर हे पैसे आपण सेव्हिंग करायचे असतात. तर मी त्याला गेल्याच बर्थडेला एक सेव्हिंग बॉक्स मी त्याला दिला होता आणि त्यामध्ये तो पैसे साठवतोय. तर बचतीची सवय देखील आपण आपल्या मुलांना लहानपणी शिकवली पाहिजे. त्यामुळे काय होतं मुलांना बचतीचं महत्त्व देखील कळतं. बचत केल्यामुळे भविष्यात येणाऱ्या संकटाला आपण कशा पद्धतीने मात करू शकतो हे देखील त्याचं महत्त्व त्याला मी सांगितलं.
तर आज मी चिकन लॉलीपॉप केले. चिकन लॉलीपॉप करत असताना त्यामध्ये मी आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरचीची पेस्ट, एव्हरेस्टचं लाल तिखट टाकलेलं आहे, हळद, मीठ आणि कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे. छान असं मिक्स केलं आणि मस्तपैकी असं तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलं. छान असं चिकन तंदुरी यांनी बाहेरूनच मागवली होती आणि इथे आमची प्रार्थना वगैरे झाली. वंदना वगैरे आम्ही घेतली. तर आज याची आत्तू आलेली आहे आणि आत्तूचा मुलगा म्हणजे माझा भाचा आलेला आहे आणि हा आमचा निलय केक कटिंगसाठी आधीच तयारीमध्ये बसलेला आहे. तर वंदना वगैरे घेऊन झाल्यानंतरच केक Happy कटिंग करायचं असं मी त्याला सांगितलेलं. birthday तर to छान असं केक वगैरे आता कट करतोय तो. तर खूप छान वाटतं लहान मुलांना बर्थडे सेलिब्रेशन म्हटल्यानंतर काहीतरी वेगळं असं वाटतं कारण की त्यांचा खास स्पेशल दिवस असतो तो. तर इथे केक वगैरे कटिंग केला आणि आता इथे माझी तयारी चाललेली आहे की पूर्णपणे आता जेवायला घ्यायचंय कारण की आता ना जवळपास रात्रीचे 8:30 होत आलेले आहेत आणि जास्त वेळ देखील करायचा नाहीये कारण की या दोघांना म्हणजे माझी नणंद आणि माझे मिस्टर यांना गावी देखील जायचं आहे 1-2 दिवसामध्ये त्यामुळे त्यांची देखील तयारी करायची आहे. तर हे बघा असं छान असं मी इथे तयारी करून ठेवलेली. चिकन तंदुरी आणि लॉलीपॉप सोबत मस्तपैकी ग्रीन चटणी तयार केलेली मी पुदिन्याची आणि गरमागरम पावभाजी सोबतच केक आणि चिकन लॉलीपॉप असा आजचा मेनू होता. भारतीय बैठकीप्रमाणे सगळेजण आम्ही खाली बसून जेवणाचा आता आस्वाद घेतोय आणि हे जे गिफ्ट दिलेलं आहे निलयला त्याच्या आत्तूने तर त्याने आत्तूला त्याच्या थँक्स देखील म्हटलं. तर या लहान सहान गोष्टी आपणच आपल्या मुलांना शिकवल्या पाहिजेत नाही का. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला 1% जरी आवडला असेल ना तर नक्कीच लाईक करा आणि हो चॅनलवर जर पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओ सहित. तोपर्यंत बाय.